जळगावातील मंत्र्यांकडून चोपडा यावलचा विसर, शेतकऱ्यांचा संताप, धानोरा येथे रास्ता रोको आंदोलन। जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांनी फक्त आपल्या मतदारसंघापुरतेच पालकत्व निभावल्याची शेतकऱ्यांची तीव्र भावना व्यक्त होत आहे। यावल आणि चोपड्यातील नागरिक तुमचे मतदार नाहीत का, असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागांसाठी मदत जाहीर केली असली तरी जळगाव जिल्ह्यातील 3 राज्यमंत्री आणि 1 केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघांना या यादीत प्राधान्य मिळालंय, तर चोपडा आणि यावल तालुक्यांना यातून वगळण्यात आलंय। आधी या दोन्ही तालुक्यांची नावं यादीत होती, मात्र नंतर ती वगळण्यात आली। चोपड्यातील अनेक मंडळांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं केळी, कापूस, मका आणि सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तरी देखील जिल्ह्यातील मंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अकुलखेडा येथे काही दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। त्यानंतर आज धानोरा येथे शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले। आंदोलनकर्त्यांनी केळीचे घड घेऊन सरकार आणि मंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी केली आहे। स्वतः परत पिकावं आणि सरकारला नीट करावं असं करण्याची वेळ आलेली आहे मित्र। आता तुम्ही कृती करण्याची वेळ आलेली। आता शेतकरी आंदोलन तर डिक्लेअर झालं तर शेतकरी येते असा समज होता, परंतु आज इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी आलेले आहेत। मी खरंच तुम्ही जागृत होऊन इथे आलात, मी पहिल्यांदा शेतकरी बांधवांचे आभार मानतो। तुम्ही जिल्ह्याचे पालक नाहीत। तुम्ही जर जिल्ह्याचे पालक राहिले असते आणि तुम्हाला जर का सगळ्यांची कळवळ राहिली असती तर तुम्ही हा निर्णय सगळ्यांसाठी लागू केला असता। तुमचे तालुके बोजवड पाठवते कस काय पाटणं, जामनेर कस काय पाटणं, धरणगाव कस काय पाटणं, या कोथई उन्हात जळगाव कस काय पाटणं, भुसावल कस काय पाटणं। तुम्ही तुमच्या ताटात ओढून घेतलं। ओढायला आमचा विरोध नाही, कोणी खास होईल त्याला आमचा विरोध काळजी बी नाही, आज बी नाही। फक्त चोपडा आणि यावल हे तुमच्या मतदारसंघांमध्ये नाहीत का? तुम्ही यांचे पालक नाहीत का? आठे तुम्हाला नातेवाईक राहत नाही का? आठे तुम्हाला कार्यकर्ता राहत नाही का? मी दिवाळी गेली आणि ते माता भगिनी म्हणत होते इळा पिळा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, पण या बळीचे राज्य येणार नाही। या आंध्र सरकारने, वामन रूपी सरकारने सरकारच्या छात्यावर पाय देऊन देण्या जमिनी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वात जास्त नुकसान आणि केळीवाल्यांचे झालेलं आहे आणि केळी कुणी कापायला तयार नाही आणि व्यापारी मजा मारताय। शेतकऱ्यांचे एकदम हाल होत आहे, कोणी त्यांच्याकडे बघायला तयार नाही, म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे। लोकनायक न्यूज